पुणे प्रकरणी आता 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणी 5 जण ताब्यात आहे। रात्री उशिरापर्यंत पुण्यात पार्टी सुरू होती आणि यामध्ये काही तरुणांनी ड्रग्जचं सेवन केलं असल्याचं समोर आले। मात्र आता या संपूर्ण प्रकरणात 5 जण हे पोलिसांच्या ताब्यात आहे। तर ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती त्या ठिकाणी पोलिसांचं एक पथक साधारणतः 1.5 तासापूर्वी दाखल झालेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणचे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। मात्र आता या संपूर्ण प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची मोठी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आता 5 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत, हे 5ही कोण आहेत सविस्तर? निश्चितपणाने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही कारवाई म्हणावी लागेल, कारण तात्काळ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा ही घटनास्थळी दाखल झाली होती आणि आतापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये एक हॉटेलचा मालक, नंतर हॉटेलचे 3 पार्टनर तसेच इतर कर्मचारी जे या हॉटेलमध्ये काल रात्री कार्यरत होते यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेला असून या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजचा जो डीव्हीआर आहे, साऊंड सिस्टीम आहे, मद्य असेल म्हणजे दारूच्या बाटल्या असतील ते देखील आता पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर गेल्या काही वेळापासून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची जी कारवाई होती त्यात आता मेजर डेव्हलपमेंट म्हणावी लागेल। आता हे नेमकं या 5 जणांना कोणी ड्रग्ज पेडलर होते का हे देखील आता पोलिसांचा जो तपास आहे तो सध्या सुरू आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। पुणे ड्रग्ज प्रकरणी